नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 5,000 होण्यासाठी अखेर आणखीन किती वाट पाहावी लागणार आहे। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 5,000 होण्यासाठी आणखीन किती वाट पाहावी लागणार आहे। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा बाजारभाव 5,000 होण्यासाठी आणखीन किती वाट पाहावी लागणार। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करायच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता सोयाबीनचा भाव देशांतर्गत बाजारामध्ये 5,000 होण्यासाठी आणखीन किती वाट पाहावी लागणार। तर या तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर घेऊया की सोयाबीनचा भाव 5,000 होण्यासाठी आता आपल्याला आणखीन किती दिवस वाट पाहावी लागणार। तर बघा मित्रांनो, जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी सोयाबीनची भाव पातळी तर ती भाव पातळी किती आहे तुम्हाला सांगतो, $10 प्रति बुशेलच्या आसपास। डिसेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव हा 100% $10.5 प्रति बुशेलच्या आसपास जाणार आहे। याचा कुठेतरी देशातील सोयाबीनच्या भावाला फायदा होताना दिसणार आहे। सोबतच देशात सध्या सोयाबीनचा भाव 4,000 ते 4,500च्या दरम्यान आहे। महाराष्ट्रातील निवडणुकांचा जो निकाल आहे तो 23 तारखेला लागेल। त्यानंतर कोणत्या तरी एका पक्षाची म्हणजे महाविकास आघाडी हो का महायुती हो, एक सरकार स्थापन होईल। दोन्ही सरकारने आश्वासनं दिलीत सोयाबीनच्या शेतकरी मित्रांना की आम्ही तुम्हाला योग्य दर मिळवून देऊ। तर ही जी आश्वासने आहेत यांचं पालन होण्याची दाट शक्यता आहे, कारण सोयाबीनचा हंगाम सुरू आहे। त्याच्यामुळे डिसेंबर महिन्यात सोयाबीनला खालच्या स्तरावरून आधार मिळताना दिसू शकतो। शिवाय व्यापारी आणि मिलवाले मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करू शकतात आणि याच्यामुळे कुठेतरी सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला डिसेंबर महिन्यात 4,300 ते 4,800च्या दरम्यान पोहोचताना दिसेल। पण खऱ्या अर्थानं सोयाबीनचा बाजारभाव 5,000 होण्यासाठी मात्र मला वाटते आपल्याला जानेवारी महिन्याची वाट बघावी लागेल, हे तितकंसं खरं आहे। अपवादात्मक परिस्थितीत सोयाबीनचा बाजारभाव एखाद्या दुसऱ्या वेळी जर डिसेंबर महिन्यातच 5,000 पर्यंत पोहोचला तर आश्चर्य नाही, परंतु खास करून जानेवारी महिन्यात सोयाबीनचा भाव 5,000 होण्याची शक्यता इथे दिसत आहे। भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव हा या पद्धतीनं जे आहे तो व्यवहार करणार आहे। विक्रीचा विचार करत असाल तर डिसेंबर महिन्यात आर्थिक गरजेनुसार 4,500च्या वर सरासरी भाव गेल्यानंतर तिथे विक्रीची सुरुवात करा, टप्प्याटप्प्याने विक्री करा, ज्यामुळे होईल आपला फायदा। देशातील बाजारात सोयाबीनचा भाव भविष्यात कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा। याच्या महिन्याला प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।